गोटुंबे आखाडा येथे महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवसीय कीर्तन महोत्सवास उत्साहात प्रारंभ। राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील श्री महादेव देवस्थान येथे महाशिवरात्र उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा 17व्या वर्षी 3 दिवसीय भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। महादेव मंदिर देवस्थान मंडळाच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थ, गावातील तरुण मंडळे, विविध देवस्थानाचे पदाधिकारी, महिला भजनी मंडळ तसेच परिसरातील भजनी मंडळांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली। हरिनाम घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हरिपाठ संपन्न झाला। त्यानंतर रात्री 7 ते 9 या वेळेत हरिभक्त पारायण, निलेजी महाराज रोडे गोणेगाव यांचं कीर्तन भक्तिभावात पार पडलं। उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा मनोभावे आस्वाद घेतला। या दिवसाचे सायंकाळचे अन्नदाते शिवभक्त अशोक लवांडे होते। रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पहाटे श्री महादेवाला विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर पारंपरिक कवाड मिरवणूक गावातून काढण्यात आली। सकाळी 9:30 वाजता कैलासवासी दत्तात्रेय मोहन शेठे यांच्या स्मरणार्थ खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये शिवभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ होणार आहे। रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण कुमार निकिताताई महाराज अगलावे यांचं कीर्तन होणार आहे। या दिवसाचे सायंकाळचे अन्नदाते शिवभक्त मच्छिंद्र शंकर डहाळे आहेत। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण स्वरमूर्ती श्री प्रकाश महाराज आव्हाड दरेवाडी यांचं काल्याचं कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे। कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। महाप्रसादाचे अन्नदाते समस्त ग्रामस्थ आणि महादेव मंदिर देवस्थान मंडळ आहेत। या महोत्सवाचं आयोजन महादेव मंदिर देवस्थान मंडळ कृती समिती गोटुंबे आखाडा यांच्या वतीने करण्यात आलाय। ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि भजनी मंडळाच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पाडत महाशिवरात्र उत्सवानिमित्त आयोजित या कीर्तन महोत्सवाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।